गेल्या 5 दिवसांच्या डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे आता माणुसकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पहाटे 4 वाजता एका महिलेची सिझेरियन करून प्रसूती करण्यात आली। प्रसूती झाल्याबरोबर त्या महिलेला डॉक्टरांचा संप असल्याने डिस्चार्ज देण्यात आला। आता 2 तासांची प्रसूत महिला रुग्णालयाबाहेर छोट्या बाळाला घेऊन बसली आहे। तिची आई सोबत आहे, मात्र डॉक्टरांना दया आली नाही। अखेर डॉक्टर ऐकत नसल्याने लहान बाळाला घेऊन महिलेनं बस स्टँड गाठला। आजूबाजूच्या लोकांनी घाटी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना महिलेला दाखल करून घेण्याची पुन्हा विनंती केली, पण डॉक्टर नाहीत असं कारण घाटीच्या कर्मचारी वर्गाने दिलं। आता अवघ्या काही तासांच्या बाळाला घेऊन ग्रामीण भागातली ही महिला वणवण फिरतीये। तिचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। डॉक्टर काही नाही म्हणले आम्हाला। डॉक्टर सकाळी सुट्टी दिली आम्हाला, जामीन घरी। आता टाके पडले तिला, टाके पडले तर मग मी म्हणलं बाल माग गेली माझी बाटली द्या काही, तर ती दिली नाही, काहीच नाही दिलं, जामीन सुट्टी झाली। आम्ही बस स्टँडला गेलो तर मग आम्ही आपलं असं हिंडतच होतो मोटरी पाहत, कोणती लागत पाचूड गाडी आढळलो तर मग आम्हाला मॅडम भेटल्या तर म्हणे काय भानगड, आम्ही शिरलं म्हणलं इकडे बस स्टँडवर मोटरी राहते। डॉक्टरचं काय म्हणणं नव्हतं, मग त्यांचं कुठं काय म्हणणं होतं, आम्हाला दिलं सोडून। आता आम्हाला कळत का कम सोडून काय सोडा, आम्ही डॉक्टर असतो। आता आम्हाला वाटलं दिली सुट्टी तिला काय राहायचं, तर आम्ही इतकं विचारलं का आम्हाला काही ना काही सुविधा द्या घरापुरती, तर त्यांना काहीच दिली नाही। आणि आमचं आता ते यांचं तेच म्हणणं आहे मॅडमचं का घरापर्यंत यायला सुविधा। आम्ही सकाळच्या 7 वाजल्यापासून आहे, पोरीच्या दुपारपासून दुखत, पोटात अन्न नाही एवढं बाळ रडत, याला दूध यायना। आता काय आता सांगितलं आम्ही जे होतं ते आता करा तुम्ही, तुमचं काय करायचं, गरिबांनी जे सांगितलं ते सांगितलं। आम्ही त्यांना विचारलं की झालं काय, आणि त्या लेडीजची परिस्थिती बघून त्यांचे पाय बघून तर आम्हाला असा अंदाज आला की ह्यांची डिलिव्हरी झाली। मग आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणे की रात्री 1 वाजताची डिलिव्हरी झाली आणि आम्हाला अँब्युलन्स वगैरे काय नाही दिली, सकाळी 7 वाजता सुट्टी झाली। तर आम्ही त्यांना म्हटलं की अँब्युलन्स तर म्हणजे ह्या हॉस्पिटलवाल्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजे, तर ते म्हणे काहीच दिलेलं नाही, ते बाळाला लस सुद्धा दिलेली नाही, मेडिकल दिलेलं नाही, कुठल्याच प्रकारची त्यांना कसलीच मदत केली गेलेली नाही। मग आम्ही त्यांना तिथून घेतलं आणि आमचे सामाजिक कार्यकर्त्याचे जे अध्यक्ष आहेत सावंत सर, आम्ही ह्यांना फोन करून इथे बोलवलं। दरम्यान या संदर्भात डॉक्टरांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली। पहाटे 1 ते 2च्या दरम्यान या महिलेची प्रसूती झाली आणि त्यानंतर सकाळी 6 वाजता तिला हॉस्पिटलमधून जाण्यास सांगितलं असा त्या महिलेचा आरोप आहे। त्या महिलेवर शस्त्रक्रिया झाली होती, 2 तासाचं तिचं बाळ होतं, तरी सुद्धा तिला बाहेर पडायला सांगितलंय। या सगळ्यावर बोलण्यासाठी घाटी रुग्णालयाच्या प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख श्रीनिवास गडप्पा सर आपल्यासोबत आहेत। त्यांना विचारूया नक्की काय झालं होतं आणि जर डॉक्टर असे वागले असतील तर त्याचं कारण काय। मला एक सांगा, ऍक्च्युअली याच्यामधलं खरी गोष्ट अशी आहे की ती महिला ही सकाळी पहाटे 1 च्या 2च्या दरम्यान आली। आल्याबरोबर डिलिव्हरीचे 3 स्टेजेस असतात, ही शेवटच्या स्टेजमध्ये आली की आता डिलिव्हरी होणारच। तर तिची डिलिव्हरी सुलभ झाली आणि त्या सुलभ प्रसूतीमध्ये आई आणि बाळ चांगलं होतं। मग त्यांना वॉर्डात भरती केलं, त्यानंतर लागणारे उपचार पूर्णपणे देण्यात आले आणि आई आणि बाळ यांची प्रकृतीची शाश्वती करून नॉर्मल जो प्रोटोकॉल आहे की जर नॉर्मल प्रसूती झाली, पेशंटला जर काही कंप्लेंट नसतील, तिला काही तक्रारी नसतील, तर तिला कमीत कमी 6 तासात, आणि जर पेशंटला त्रास होत असेल तर 24 तास ते 7 ते 8 दिवस सुद्धा शरीक करतो। पण ही जी पेशंट होती ही नॉर्मल प्रसूती झाली, आई आणि बाळ चांगलं होतं आणि खेड्यागावातनं आले होते आणि पेशंटला काही कंप्लेंट नसल्यामुळे नॉर्मल प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे। तिला जायला किंवा हाकलून दिलेलं नाहीये, तिला व्यवस्थित समजून सांगून सुट्टी करण्यात आलेली आहे। बरं, मी तुम्हाला पुढचं सांगतोय। सकाळी 6 ते 6:15च्या दरम्यान ती महिला निघून गेली, ती बस स्टँडवर गेली, तिचं खूप पोटात दुखत होतं, ती रडत होती, बाळ रडत होतं, सोबत असलेली तिची आई सुद्धा रडत होती। काही लोकांनी हे पाहिलं, पुन्हा तिला दवाखान्यात आणलं आणि तिला हॉस्पिटलाइज करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा हॉस्पिटलाइज करून घेतलं नाही। सकाळी 10:30 वाजेपर्यंत ती महिला आपत्कालीन विभागाच्या बाहेर बसून होती, कुणीच तिच्याकडे पाहिलं नाही। सहसा पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो कॅज्युअल्टीत आधी येतो, नंतर प्रसूतीशास्त्र विभागात 2ऱ्या मजल्यावर येतो। कॅज्युअल्टीच सांगतोय तुम्हाला, तिथेच बसून होती ती। तर अशी माहिती मिळाल्यावर आम्ही स्वतः चौकशी केली, प्रसूती विभागात ती महिला आली नाही 2ऱ्या मजल्यावर, आणि तिथले ARM जे सीएमओ होते त्यांना पण मी विचारपूस केली, ती आतमध्ये आली नाही पेशंट, आणि जर समजा ती आली असती तर तिला ताबडतोब उपचार दिले असते आणि काही त्रास असेल तर बघितला असता, आणि ती सकृत दर्शनी तर तिथं आलेली नाहीये, आणि तिला तसा काही त्रास असला असता तर नक्कीच आम्ही तिचा उपचार व्यवस्थित केला असता आणि परत तिला ऍडमिट केलं असतं। डॉक्टर संपावर आहे, तुमच्याकडे माणसं नाहीत म्हणून असं होतंय का?
नाही, डॉक्टर संपावर आहेत त्याच्याबद्दल नाही. माणसं आमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही 24 तास सेवा देतोय. पेशंटला प्रसूती झाल्यानंतर पश्चात सुद्धा डॉक्टरांनी तपासलेलं आहे. पोटात दुखत होतं असं पेशंटने तेव्हा सांगितलं नाही, पण आफ्टर पेन्स, नॉर्मल डिलिव्हरी नंतर 48 तास आफ्टर पेन्स असतात. एखाद्या पेशंटला ते कधी सहन होत नाही, पण तसं ते पेशंटने सांगितलं नाही. पेशंट बाहेर बसली असेल, पण आतमध्ये मेसेज कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे ते रीच झाला नाही, त्यामुळे त्या मातेपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. अदरवाईज आमच्या मनात असं काहीच नव्हतं की हिला रिफ्यूज करा. रात्री 1:30 वाजता जेव्हा डॉक्टर जागा राहून तिला उपचार देऊ शकतो, सकाळी हा प्रश्न यायचा उद्भवच नाही. आपण बघतोय की डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यांनी पूर्णपणे उपचार केले. पहाटे 1:30 वाजता जेव्हा ती आली, प्रसूत झाली, त्यानंतरही उपचार करण्यात आले. मात्र महिलेचं म्हणणं ऐकल्यावर काहीतरी वेगळंच जाणवतंय. डॉक्टरांचा वेगळा दावा आहे, महिलेचा वेगळा दावा आहे. मात्र या सगळ्यात त्या महिलेला आणि त्या 2 तासाच्या बाळाला चांगलाच त्रास झालाय. कदाचित हा त्रास संपामुळे असावा, डॉक्टर आता मान्य करत नाहीये. किमान हा संप संपावा आणि पुढे असा त्रास कोणाला होऊ नये, हेच या निमित्तानं आपण समजून घेण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करवळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.